ओम नमो आदेश. नाथ भक्तांनो, एखादा साधक ज्यावेळेस साधना करत असतो तर ही साधना करत असताना त्याच्या शरीरातील आध्यात्मिक ऊर्जा वाढत असते आणि ह्या वाढत्या आध्यात्मिक ऊर्जेचा प्रभाव त्याच्या शरीरावर होत असतो. ही ऊर्जा वाढल्यामुळे शरीरातील षडविकारांमध्ये वाढ होत असते. प्रामुख्याने म्हणजे 2 षडविकार महत्वाचे आहेत की ते आपल्याला आध्यात्मिक प्रगती करण्यामध्ये बाधक असू शकतात. तर पहिला म्हणजे क्रोध आणि दुसरं म्हणजे कामवासना. हे 2 विकार शरीरात वाढत असतात, पण ह्यांच्यावरती जर आपल्याला नियंत्रण आणि अंकुश ठेवायचा असेल आणि आपली आध्यात्मिक प्रगती करायची असेल आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवायची असेल तर आपल्याला आपल्या सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये जेवढा वेळ घालवता येईल तेवढा आपल्याला घालवायला पाहिजे. सद्गुरूंच्या चरणांची सेवा आपल्याला करता आली पाहिजे. जेवढं तुम्ही सद्गुरूंच्या सान्निध्यात राहील तेवढं तुमच्यातले हे षडविकार हळूहळू कमी होईल आणि आपल्याला त्या ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा होऊ शकतो. जेवढं तुम्ही सद्गुरूंच्या सानिध्यात राहिल्याच्या नंतर तुमची कामवासना आणि राग म्हणजेच क्रोध ह्या 2 गोष्टींवरती आपल्याला नियंत्रण मिळवता येईल आणि आपली आध्यात्मिक प्रगती सहज सोप्या पद्धतीने करता येईल. त्याच्यामुळे सद्गुरूंच्या सानिध्यात राहावा. सद्गुरूंच्या कृपेशिवाय आध्यात्मिक प्रगती होणे नाही. बड़े बाबा मच्छिंद्रनाथ सबका भला करे. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.